राज्यातल्या थंडी संदर्भातली आहे। राज्यातील 17 शहरं ही महाबळेश्वरपेक्षा सुद्धा प्रचंड थंड आहेत। मुंबईचं किमान तापमान 15 अंश सेल्सिअस आहे, तर माथेरानचं किमान तापमान 17 अंश सेल्सिअस आहे। त्यामुळे माथेरानपेक्षा मुंबई थंड आहे असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाहीये। सातारा, नाशिक, अहिल्यानगर या ठिकाणी देखील थंडीचा कडाका वाढताना पाहायला मिळतोय, पारा घसरताना दिसतोय। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया। सुरुवातीला जाऊया आपण नाशिकला। नाशिकमध्ये कसं वातावरण आहे, आपले प्रतिनिधी महेश महाले आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। महेश, नुकतंच आपण तपोवनाविषयी सुद्धा बोललो। तपोवनाच्या मुद्द्यावर नाशिकमधलं राजकीय वातावरण जरी तापलेलं असलं तरी नाशिककर सध्या मात्र चांगलाच थंडीचा आस्वाद घेताना दिसत आहेत। काय नाशकात परिस्थिती आहे? अगदी खरं आहे लागवी। खरं तर बघितलं गेलं नाशिककरांना थंडी नवीन नाही। खरं तर गुलाबी आणि थंड हवेचं ठिकाण म्हणून नाशिक शहराची ओळख आहे। नाशिकचा निफाड भाग जर बघितलं तर महाराष्ट्रातली कॅलिफोर्निया म्हणून तिचा ओळख आहे। आणि यंदाच्या हंगामात जर बघितलं तर 8.2 इतकं निश्चक्की तापमान जे आहे ते नाशिकमध्ये कालच नोंदविण्यात आलेलं आहे। एकूणच थंडीचे वारे जे आहे ते उत्तर भारतात वाहणारे वाऱ्यांमुळे खरं तर दक्षिण भारतामध्ये मोठ्या प्रमाणात शीतलहरी जी आलेली आहे। यामध्ये उत्तर महाराष्ट्र असेल, मराठवाडा असेल, विदर्भ असेल, या अनेक ठिकाणी जर बघितलं तर थंडीची जी लाट आहे ती आपल्याला दिसून येते। राज्यातील 17 शहरे ही अधिक प्रमाणात थंड या ठिकाणी थंडी जी आहे ती चांगली निश्चक्की तापमान जे आहे तो नोंदविण्यात आलेलं आहे। नाशिकमध्ये जर बघितलं तर नाशिकच्या निफाडमध्ये जवळपास परवाच्या दिवशी 6.1 अंश इतकं सेल्सिअस जे तापमान होतं ते नोंदविण्यात आलेलं आहे। त्यामुळे एकूणच थंडीचा जो कडाका आहे तो कायम असताना आपल्याला बघायला मिळतोय। मात्र याचा जो परिणाम आहे तो द्राक्षांवर होऊ नये म्हणून नाशिकच्या पिंपळगाव, बसवंत आणि ओझरमधील जे द्राक्ष उत्पादक जे शेतकरी त्यांनी थंडीच्या कडाक्यामुळे द्राक्षांची मणी फुटू नये म्हणून द्राक्षांना जे आहे ती ऊब देताना देखील आपल्याला बघायला मिळत आहे। तर थंडीपासून बचाव करण्यासाठी गहू आणि हरभरा या पिकांची देखील काळजी घेतली जाते। तर वाढणाऱ्या या थंडीमुळे खरं तर नाशिककर देखील आता उबदार कपडे जे आहे त्याची मागणी जी आहे ती वाढताना आपल्याला बघायला मिळते। एकूणच थंडीची जी लाट आहे ती नाशिकमध्ये चांगल्याच प्रमाणात आलेली आहे। खरं तर या कडाक्याच्या थंडीने नाशिककरांना चांगलीच हुडहुडी भरल्याचं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतंय। महेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। राज्यातील 17 शहरं महाबळेश्वरपेक्षा थंड आहेत। यामध्ये सातारा, नाशिक, अहिल्यानगर, मुंबई या शहरांचा समावेश आहे। प्रत्येक शहराचं किमान तापमान काय आहे त्यावर आपण एक नजर टाकूया। अहिल्यानगर 6.60 अंश सेल्सिअस, गोंदिया 8 अंश सेल्सिअस, नागपूरमध्ये 8.10 अंश सेल्सिअस, नाशिकमध्ये 8.20 अंश सेल्सिअस, नांदेडमध्ये 8.80 अंश सेल्सिअस, तर मालेगावात 8.80 अंश सेल्सिअस, वर्ध्यामध्ये 9.90 अंश सेल्सिअस, यवतमाळमध्ये 10 अंश सेल्सिअस, अकोल्यामध्ये देखील 10 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद आहे, तर धाराशिवमध्ये 10.20 अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंदवण्यात आलेलं आहे। तर आपण पाहतोय अमरावती, गडचिरोली या ठिकाणी सुद्धा पारा घसरलेला आहे। तर मुंबईतही तापमानाचा पारा घसरल्याचं पाहायला मिळत आहे। मुंबईत सध्या काय वातावरण आहे जाणून घेऊया। आपले प्रतिनिधी मनीष गांगुडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। तर मनीष, आपण पाहतोय की साधारणतः पहाटेच्या दरम्यान मुंबईत चांगलाच गारवा असतो, संध्याकाळ झाल्यानंतर मात्र आल्हाददायक असं वातावरण पाहायला मिळतं। सध्या मुंबईत काय स्थिती आहे?
लागवे आपण जर बघितलं तर उत्तर भारताकडून येणारे जी थंड वाऱ्यामुळे महाराष्ट्र मात्र गारठला आणि त्याचाच परिणाम मुंबईवर देखील आपल्याला बघायला मिळतोय। मुंबईचं जे किमान तापमान जे आहे ते 15 अंश सेल्सिअसच्या दरम्यान नोंदवण्यात आलेलं आहे आणि त्यामुळेच सध्या मुंबईच्या मी मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये आहे। या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात धुक्यांची चादर जी आहे ती 6:30 ते 7 आणि 7:45च्या दरम्यान मोठ्या प्रमाणात बघायला मिळत होती आणि त्यामुळेच कुठेतरी हे जे थंड वातावरण जे आहे त्यामुळेच इथे जे मॉर्निंग वॉकसाठी येणारे जे नागरिक आहेत त्यांना या थंडीचा आस्वाद देखील घेताना आपल्याला बघायला मिळत होते। मात्र काही दिवसांपूर्वी मुंबईच्या हवामानामध्ये झालेला जो बदल होता त्यामुळे कुठेतरी एक दिलासा जो आहे तो आता या सध्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो। लागवी मनीष, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। माथेरानमध्ये सध्या वातावरण जे आहे ते 17 अंश सेल्सिअस इतकं पाहायला मिळत आहे, तर मुंबईचं किमान तापमान हे 15 अंश सेल्सिअस सुद्धा आहे। गारठा हा वाढताना या ठिकाणी पाहायला मिळतोय। कोल्हापूर, डहाणू, सोलापूर याही ठिकाणी तापमानाचा पारा चांगलाच घसरलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।